तीर्थक्षेत्र रामकुंड येथील गोदावरी जन्मोत्सवानिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे 1111 महिलांच्या वतीने दक्षिण गंगा गोदावरीची महाआरती संपन्न झाली। गोदावरी जन्मोत्सवानिमित्त रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने प्रथमच हा सामूहिक आरतीचा उपक्रम राबविण्यात आला असून रामकुंडाच्या काठीवर झालेल्या या सोहळ्यात रामतीर्थ गोदावरी आरतीसाठी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसेच वेदमूर्ती पंडित राजेश्वर शास्त्री जोशी आणि ज्येष्ठ कृषी तज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांच्यासह साधू महंत तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नाशिक मनपाचे अधिकारी कर्मचारी आणि नाशिककर मातृशक्तीकडून महाआरती सहस्रदीपांच्या उजळलेल्या गोदाकाठ महाआरतीचे ऐतिहासिक साक्षीदार होते। तसेच या महोत्सवासाठी आलेल्या काही भाविकांनी श्री रामतीर्थ गोदावरी येथे 2 विविध संघांच्या वतीने गोदामातेची आरती होत असल्याने कुठेतरी नाराजी व्यक्त केली, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी देखील दिसून आली आहे। या ठिकाणी सर्व हिंदू भाविक मोठ्या उत्साहाने शुद्ध अंतकरणाने गोदामातेच्या दर्शनाला या ठिकाणी आलेले आहेत। 100 किलोमीटर या ठिकाणी लोक आलेले आहेत। मी सटाणा तालुका ठेंगोडा येथून आलेलो आहे, आबासाहेब शिंदे। तर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी बेस पडला की या आरतीचं म्हणजे गोदावरीची अक्षरशः या 2 पुरोहितांनी, एक पुरोहित संघ आणि दुसरा अजून एक संघ आहे, त्या दोन्ही संघांचे कार्यक्रम ॲट ए टाईम या ठिकाणी चालू आहेत। त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते। भाविक मिळेल त्या ठिकाणी बसून घेतो आणि मग नंतर आता या ठिकाणी माझी विनंती आहे की यांचा इकडे कार्यक्रम चालू आहे, तिकडे त्यांची आरती चालू आहे। त्याच्यामुळे अशा गर्दीमध्ये भाविकांची त्या ठिकाणी धावपळ होईल, चेंगराचेंगरी होईल आणि सामान्य भाविकांची सुरक्षा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोक्यात राहणार आहे। पोलीस यंत्रणेवर अतिशय मोठा ताण या ठिकाणी होणार आहे। पत्रकार बंधूंवर सुद्धा मोठा ताण आहे, इकडं जायचं का तिकडं जायचं, आणि एवढ्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणं हे कोणालाही शक्य नाही। परंतु माझी या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब यांना मी हात जोडून विनंती करतो की हा सगळा गर्दीचा समूह बघून आपण या दोन्ही ब्राह्मण संघांना, दोन्ही गुरूंना एकत्र बैठक घ्या आणि बैठकीत जर सामोपचाराने जर ऐकत नसतील तर त्यांना कायद्याची भाषा शिकवा। कायद्याची भाषा शिकवणं हे गुरुवर्यांना हे शब्द वापरणं जरी चुकीचं असेल, परंतु इथं हजारोने आणि लाखोने जमलेला हा जो काही जनसमुदाय आहे, ज्या काही लहान मुलं आहेत, बाया आहेत, सर्वसामान्य माणसं खेड्यापाड्यातून आलेले आहेत, त्यांची सुरक्षा या ठिकाणी महत्त्वाची आहे। म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या 2 आरत्या होणं हे अतिशय चुकीचं आहे। यांच्या प्रतिष्ठेपायी सामान्यांचा बळी जर जात असेल, सामान्यांची सुरक्षा जर धोक्यात येत असेल आणि सामान्यांची सुरक्षा धोक्यात आली की मग समाज पोलिसांना त्या ठिकाणी दोष देतं, शासनाला दोष देतं। तर शासनाने या दोन्ही संघांना न घाबरता, न डगमगता, पुढे कुंभमेळा आहे आणि या कुंभमेळ्याचे सर्व कामं या ठिकाणी चालू आहेत आणि मग अशाच या 2 आरत्या जर चालू राहिल्या, जगभरातून भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि अशा जर आरत्या या ठिकाणी चालू राहिल्या तर मोठा प्रचंड गोंधळ होणार आहे। माझी या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि गिरीशजी महाजन साहेब यांनी या ठिकाणी वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे आणि सामान्य भाविकांची, जे गोदा आरतीला आमच्यासारखे सामान्य भाविक येतात, त्यांच्यासुद्धा सूचना या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि कृपा करून यांच्या प्रतिष्ठेचा कुठलाही प्रश्न निर्माण नव्हता सामोपचाराने यांना सांगा। आमची जनसामान्यांची सुरक्षा या ठिकाणी महत्त्वाची आहे। माझी मायबाप सरकारला विनंती आहे की या दोन्ही संघांना कडक भाषेत समज देऊन एकच गोदा आरती या ठिकाणी झाली पाहिजे, ही शासनाला मी आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो।